नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळखच्या काही ठळक घडामोडींकडे. पूर्वेश सरनाईक यांची युवा सेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड, झाड पडून जीवितहानी झाल्यास मिळणार आर्थिक भरपाई आणि ठाण्यात महाप्रीतमार्फत क्लस्टर योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. युवा नेते पूर्वेश प्रताप सरनाईक यांची शिवसेना पक्षाच्या अंगीकृत युवा संघटना असलेल्या युवासेना कार्याध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ही निवड केली असून त्यांच्याच हस्ते पूर्वेश सरनाईक यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन युवासेनेच्या नव्यानं बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात युवासेना मजबूत आणि बळकट करून युवकांचे प्रश्न त्या माध्यमातून सोडवा, युवकांचा आवाज बना, अशा शुभेच्छा यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिल्या. युवासेना म्हणजे युवकांचा आवाज. युवासेनेच्या माध्यमातून युवकांचं संघटन करत असताना युवकांचे प्रश्न आणि समस्या समजून घेतल्या जातील. त्या राज्य सरकारपर्यंत मुख्यमंत्र्यांकडे नेऊन या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णवेळ काम करणारे, युवकांचं शिक्षण, रोजगार, क्रीडा, सामाजिक असे सगळेच मुद्दे उचलू सामान्य घरातील युवकांनाही राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना योग्य ती जबाबदारी देण्याचा हा प्रयत्न केला जाईल. येणाऱ्या काळात युवासेना ही राज्यातील सर्वात मोठी युवासेना संघटना बनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल आणि राज्यात युवासेना एक नंबरवर असेल असा विश्वास पूर्वेश सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. दरम्यान युवासेना कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर युवा कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार अशा विविध भागामध्ये फटाके फोडून जल्लोष केला आणि या नियुक्तीचं स्वागत केलंय. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. झाड पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना अथवा जखमी झालेल्यांना यापुढे आर्थिक नुकसान भरपाई देण्यासंदर्भात ठाणे महापालिकेनं अखेर धोरण निश्चित केलंय. मृत्यू झाल्यास 1 लाख रुपये, जखमी झाल्यास 50,000 तर किरकोळ दुखापत झाल्यास पालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. 2021 रिक्षावर झाड पडून चालक अरविंद राजभर आणि प्रवासी चंद्रकांत पाटील यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आर्थिक मदत करण्याबाबत निश्चित धोरण नसल्यानं मदत कशी करायची असा पेच पालिकेसमोर निर्माण झाला होता. मात्र आता हे धोरण निश्चित झालं असल्यानं आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झालाय. वृक्षाच्या फांद्या छाटणीकडे तसंच धोकादायक वृक्षांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बेजबाबदार कारभारामुळे शहरात अनेक अपघात झालेत. वृक्षाच्या फांद्या कोसळून काहींचा मृत्यू देखील झालाय. या अपघातांचे बळी ठरलेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत किंवा त्यांना पालिकेच्या नोकरीमध्ये सामावून घेण्यात आलेलं नसून दुसरीकडे जखमींना उपचारासाठी खर्च देखील मिळालेला नाही. कोलबाड इथे पिंपळ वृक्ष मंडपावर कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या अर्पिता वालावलकर यांच्या मुलाला अशाच प्रकारच्या दुसऱ्या एका घटनेत ॲडव्होकेट किशोर पाटील यांच्या पत्नी प्रीती पवार यांना पालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी रुजू करण्यासंदर्भात प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. प्रीती पवार यांच्या कंत्राटीचा कालावधी संपुष्टातही आलाय. शासनानंही अद्याप याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. या धोरणातही याचा काही उल्लेख नसल्यानं याबाबत अनिश्चितता कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय सहाय्यक अभिजित पवार यांना तडीपारीच्या आदेशामागे कुठलंही तथ्य नसल्याचं म्हणत कोर्टानं तडीपारीचे आदेश रद्द ठरवलेत. या घटनेवरून आव्हाड यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारत कडक शब्दात सुनावले. अभिजित पवार यांच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यानं त्यांना ठाणे पोलिसांनी जिल्ह्यातून तडीपार केलं होतं.
ठाण्याचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अभिजित पवार यांच्यासह हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशाल गायकवाड यांच्यावर नौपाडा पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात पहिलीच सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर तडीपारीची सुनावणी पार पडली. झालेल्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी पोलीस उपायुक्त गावडे आणि कोकण आयुक्तांनी दिलेले तडीपारीचे आदेश हे दोन्ही रद्दबातल ठरवले आणि रद्दबातल ठरवताना या आदेशामागे कुठलंही तथ्य नसल्याचं म्हणत पवार यांना मुक्त केल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. तसंच न्यायव्यवस्थेनं दिलेला हा निकाल पोलिसांनी वाचून पाहावा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की आपण राजकीय गुलाम व्हायचंय की न्यायाच्या बाजूनं काम करायचंय, असं आव्हाडांनी सांगितलंय. दरम्यान सहाय्यक आयुक्ताला मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर अभिजित पवार यांच्यासह हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशाल गायकवाड यांच्यावर नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चौघांनाही पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून नौपाडा पोलिसांनी 4ही आरोपींच्या तडीपारीची कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना दिला. वरिष्ठांनी या 4ही आरोपींना ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार केल्याची कारवाई केली होती. शेवटी न्यायालयाचा आदर करतो की न्यायालयावरती विश्वास होता आमचा की ज्या पद्धतीने पोलिसांनी आमच्याबद्दल जी त्यांची वागणूक होती, ज्या पद्धतीनं आम्हाला त्यांनी ठाण्याच्या बाहेर काढलं, आमच्यावरती काही केसेस नसताना फक्त बॅनरचे केसेस, काही नॉर्मली राजकीय केसेस आहेत, त्याच्याने जर तुम्ही आम्हाला बाहेर काढत असाल ठाण्यामधून तर हे खूप धक्कादायक होतं की जसं काय पोलिसांचा सत्ताधारी पक्षांचा गुलाम असंही काम करतात. एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. शेवटी देवीचा आशीर्वाद आहे. देवीचे आशीर्वाद त्याचप्रमाणे डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब जो सह्याद्रीसारखा आम्हा कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती, वाट पाहू किती, लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू, मना मनात तू, जीवाशी वात तू अंबे. हवा ऐकून भक्ताचा हाकेला धावून ये. ओढ साठली डोळ्यात, मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती, गुण गाऊ किती, तुला पाहू किती, गुण गाऊ किती. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. ठाणे महापालिका क्षेत्रात मेट्रोमार्फत रस्त्यावर सुरू असलेली सर्व बांधकामं पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेत. वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिका क्षेत्रात सुरू असलेल्या मेट्रोच्या 2 मार्गिकांखालील रस्ते, दुभाजक, पदपथांच्या कामाचा आढावा आयुक्तांनी नुकताच मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि पालिका अभियंते यांच्या उपस्थितीत घेतला. ठाणे शहरात मेट्रोच्या माध्यमातून मेट्रो सेवा पुरवण्यासोबतच संपूर्ण शहरात मेट्रो मार्गालगत सुशोभीकरण आणि तो मार्ग त्याच परिसराचा सुंदर आणि नीटनेटका तो कसा दिसेल अशी व्यवस्था मेट्रो प्राधिकरणानं करावी. मेट्रोच्या 2 पिलरमध्ये जे दुभाजक लावले जात आहेत त्याची गुणवत्ता अत्युच्च दर्जाची असावी. त्यात फक्त मुरुम न टाकता काळी माती आणि शेणखत टाकून त्यावर शोभिवंत झाडं लावण्यात यावीत, जेणेकरून त्या परिसराच्या सौंदर्यात भर पडेल, असं या आयुक्तांनी स्पष्ट केलंय. मेट्रो मार्गाखाली असलेल्या दुभाजकांसाठी लावण्यात आलेल्या कर्ब स्टोनबद्दल असमाधान व्यक्त करत त्यात आवश्यक त्या सुधारणा लगेच करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. मेट्रोच्या कामासाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सने रस्त्याचा मोठा भाग व्यापलाय, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. ही कामं कालबद्ध पद्धतीनं पूर्ण करावीत. तसंच गायमुख ते कापूरबावडी येथील रस्त्यावरील बॅरिकेड्स 15 फेब्रुवारीपर्यंत आणि कापूरबावडी ते माजिवडा येथील बॅरिकेड्स मे महिन्यापर्यंत हटवण्याचं नियोजन असल्याचं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी यावेळेला स्पष्ट केलं.
महात्मा फुले नवीनीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्रौद्योगिक मर्यादित अर्थात महाप्रीतवर ठाण्यातील समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोपरे पाचपाखाडीतील किसननगर 1, किसननगर 2 हाजोरी इथे क्लस्टरच्या माध्यमातून जुन्या जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील काम सिडकोकडे सोपवण्यात आले. मात्र दुसऱ्या टप्प्यातही खाजगी विकासक पुढे येत नसल्यानं सरकारनं ठाण्यातील क्लस्टरचं काम महाप्रीतकडे सोपवण्यात आल्याचं सांगितलं. आता महाप्रीतच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरं बांधण्यात येणार असल्याचा दावा सरकारनं केलाय. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि नवीन योजना राबवण्यासाठी महात्मा फुले नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्रौद्योगिक मर्यादित महाप्रीत या सहयोगी कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीमार्फत परवडणारी घरं आणि शहरी नियोजन, अक्षय ऊर्जा, कृषी मूल्य साखळी, पायाभूत सुविधा प्रकल्प, पर्यावरण, उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्र इत्यादी विविध शासकीय कामं करण्यास 10 जुलै 2023 मध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यालाच अनुसरून ठाणे शहरातील टेकडी बंगला, हाजुरी आणि किसननगर इथे एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीमध्ये समूह विकास प्रकल्प राबवण्यासाठी ठाणे महापालिकेसोबत सामंजस्य करार करण्यात आलाय. हा प्रकल्प राबवण्यास त्याचप्रमाणे महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाकडील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून 25 कोटी इतक्या रकमेची 3 वर्षात व्याजासह परतफेड करण्याच्या तत्वावर या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आवाज माझावरील एखादी बातमी व्हायची राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पूर्वेश सरनाईक यांची युवा सेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड, झाड पडून जीवितहानी झाल्यास मिळणार आर्थिक भरपाई आणि ठाण्यात महाप्रीतमार्फत क्लस्टर योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्शनगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666613141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.